देश में जो माहौल है वो माहौल ठीक नहीं है। दिल्ली में दिल्ली के मुख्यमंत्री रेखा गुप्ता वो इफ्तार पार्टी में जा रही है। वो इफ्तार पार्टी में जाती है, इफ्तार पार्टी का आयोजन करती है। लेकिन महाराष्ट्र में बीजेपी के मंत्री इफ्तार पार्टी को विरोध कर रहे। ये कौन सी राजनीति, ये कौन सा ढोंग है? आपके मुख्यमंत्री दिल्ली में इफ्तार पार्टी का आयोजन भी करते हैं और इफ्तार पार्टी में शरीक भी होते हैं। लेकिन आपकी एक पार्टी बीजेपी, वो महाराष्ट्र में आपके जो मंत्री है वो इफ्तार पार्टी को विरोध कर रहे हैं, मुसलमानों के खिलाफ अनाप शनाप बयान दे रहे हैं। तो नरेंद्र मोदी जी ने उसके ऊपर उनकी भूमिका क्या है ये बताना चाहिए। भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट दिखती है कि किसी भी हालत में इस देश में तनाव पैदा हो, दंगे हो। जब तक दंगे नहीं होते, तनाव पैदा नहीं होता है, तब तक वो चुनाव नहीं जीत पाते या इलेक्शन नहीं कर पाते। महाराष्ट्र की आप देखिए हालत क्या है, देश की हालत देखिए। होली भी आई और उनका नमाज भी आई, अगर जुम्मा का नमाज है, एक दिन में आ गया तो दोनों के ऊपर कोई पहाड़ नहीं गिरता है। दोनों धर्मों के लोगों ने संयम रखना चाहिए था और चाहिए और रखा भी है, ऐसा नहीं है। लेकिन महाराष्ट्र में कुछ जगह पर ये जो नव हिंदुत्ववादी है, कल तक किसी और पार्टी में थे, कल तक आरएसएस को गालियां दे रहे थे, कल तक बीजेपी को गालियां दे रहे थे, कल तक वीर सावरकर को गालियां दे रहे थे। अब बीजेपी आ गए, बीजेपी में आकर पावन हो गए, और अब यहां आकर जिस तरह से उनकी भाषा चल रही है वो ठीक नहीं है भाई। मुसलमानों के लिए अलग दुकान, हिंदुओं के लिए अलग दुकान, ऐसा देश चलता है क्या? ऐसा कभी देश अखंड रहता है क्या? एक जगह पे हम अखंड हिंदुस्तान की बात करते हो और हिंदुस्तान में ही आप दो राष्ट्र बना रहे हैं। एक हिंदू राष्ट्र मुसलमान है, दूसरा मुसलमानों का राष्ट्र हम बना रहे हैं। यही हालत 1947 से पहले, विभाजन से पहले हमारे देश में थी। तब डॉक्टर आंबेडकर जी ने कहा था कि भारत में मैं दो राष्ट्र देख रहा हूं, हिंदू और मुसलमान। ये ठीक नहीं। लेकिन सर और एक बात कि आपने उसी में लिखा है, मोहन भागवत जी की आपने तारीफ की है, कहा है कि मोहन भागवत जी कहते हैं हिंदू मुस्लिम का डीएनए सेम है, लेकिन अभी जो न्यूली ज्वाइंड है उनको ये अग्री नहीं है। तो ये कौन है? देखिए, मोहन राव भागवत जी बार बार इस प्रकार के बयान देते हैं कि हिंदू मुसलमानों ने एक साथ काम करना चाहिए, हमारा उनसे कोई झगड़ा नहीं है, हमारा डीएनए एक है दोनों का। ये अगर मोहन भागवत साहब का बयान बार बार आता है तो अमल कौन करेगा? आपकी पार्टी सत्ता पे है, बीजेपी तो आपकी पार्टी है ना, कितने भी वो नाक है हाथ ऊपर करे। लेकिन बीजेपी तो उनकी पार्टी है, उनकी बनाई हुई पार्टी है, आपका नियंत्रण में आपकी पार्टी है। तो जिस प्रकार के लोग बीजेपी में शामिल हुए हैं और शामिल किए हैं, उनके ऊपर नियंत्रण कौन रखेगा? उनके जो मुंह चल रहा है उनको सिलाई कौन मारेगा? आप देश का माहौल बहुत बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं आप लोग। तो औरंगजेब की कब्र है उसको हटाने की बात की जा रही है, तो सरकार इसमें चुप है, माहौल खराब है। नहीं, सरकार चुप नहीं। सरकार ने वहां सीआरपीएफ का प्रोटेक्शन दिया है। सरकार ने उनको कवर बचाने के लिए अपने ही लोगों से प्रोटेक्शन दिया, अच्छी बात है। ये सरकारी मामला है, उसका ऊपर कोई व्यक्तिगत टिप्पणी करना ठीक नहीं। ये सरकारी मामला है, ये लॉ एंड ऑर्डर का मामला है। तो देवेंद्र फडणवीस जी देखेंगे और अमित शाह जी देखेंगे, दोनों का मामला है। बीजेपी के कुछ नेता है वो हलाल झटका और मल्हार पे राजनीति खेल रहे, जहाँ पे नासिक में विरोध किया जा रहा है इस चीज को लेकर। देखिए, सब जगह पे विरोध हो रहा है। मैं तो ये बोल रहा हूं ना, हिंदुओं के लिए अलग दुकान मटन का और मुसलमानों के लिए अलग। ये क्या है चलाया देश में तमाशा? आप लोगों ने क्या चलाया तमाशा? अरे महाराष्ट्र में 2 सालों में 3000 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है। आप देखो, कल भी एक बुल्ढाना में एक किसान ने आत्महत्या की।
3,000 के लगभग किसान अगर आत्महत्या करते हैं महाराष्ट्र में, और आप हलाल और झटका पे बात कर रहे हो, हाँ, ये कौन सा देश चला रहे आप? बेरोजगार आत्महत्या कर रहे हैं, महिलाएं आत्महत्या कर रही है, कौन सा देश चल रहा है ये हिंदू मुसलमान करने से ये सब समस्या खत्म हो जाएगी क्या? सर यूपी में इनडायरेक्टली हिंदू माफियाज को सपोर्ट कर रहा है गवर्नमेंट, ऐसा आपने आज सामना के देखने भी लिखा है। और दूसरी तरफ ये भी कहा है कि मोदी जी को हाइड करना था जो भी ट्रंप ने डिसरिस्पेक्ट किया है, इसलिए ये हिंदू हाँ, ये तो सच है। जब भी कोई संकट आता है राजनीतिक या सरकार घिर जाती है, तो हिंदू मुसलमान का एक मामला उठा लिया जाता है और हमारे लोग भी भ्रमित हो गए हैं। चला बोला सर ते रोकटोकच्या संदर्भात काय? आपण एक संज्ञा मानलेली आहे की 2 राष्ट्रांमध्ये हिंदू पाकिस्तान निर्माण होईल, असं पुढच्या 10 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात देश विघटला जातोय, 2 तुकड्यामध्ये हे करा, काय नेमकं म्हणायचं, कोणत्या गोष्टीवरून आपल्याला असं वाटतं? आता तुम्हालाही वाटलं पाहिजे हा देश विभाजनाकडे चाललेला आहे। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही, आम्हाला सगळ्यांनाच। जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली होती। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील, हिंदू किंवा मुसलमान, हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणं, हिंदू तरुणांची डोकी भडकवणं, या महाराष्ट्रामध्ये 3,000च्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या। ह्याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का? बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, कृषीप्रधान राज्यामध्ये 3,000च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक, ज्यांना देशाचं नाव बदलायचं आहे, धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत, किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे, किंवा इतर काही संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी कधी बोलला ते तुम्हाला दिसतंय का? बेरोजगारीवरती कधी बोललेत? महागाईवर कधी बोललेत? शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे, पक्ष आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत। आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो, पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसलेला आहात तुम्ही। आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक, अशानं या राज्याची राख रांगोळी होईल, हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं। हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवलंय का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापचड्डीवाले म्हणत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते, ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत। आणि हिंदू मुसलमान, याला दुकान वेगळं मटणाचं, त्याला दुकान मटणाचं वेगळं। देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसं करतात? सरसंघ चालक, त्यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसं करतात? अशा प्रकारचे हलाल आणि झटके कारण नसताना ते सहन कसे करतात? याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे। जसं देशामध्ये हिंदू मुस्लिम आझाद, तसं महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण सुरू आहे आणि अशी धमकी देखील इशारा देखील दिलेला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने की जर ही कबर हटवली नाही महाराष्ट्रातून तर आम्ही बाबरीची पुनरावृत्ती करू। याने कुठे केली बाबरीची पुनरावृत्ती? याने केली, हे पळून गेले, आम्ही होतो।
आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. हे कुठे होते? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या. त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? या 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली? याच्यावर उत्तर द्यावं ना. महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात. या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे. काश्मीरमधला तरुण दंगलखोर का झाला? त्याच्या हातात दगड का आले? कारण त्याच्या हाताला काम नव्हतं, म्हणून तो दंगलखोर झाला. आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती मला दिसते आहे. हे कटू सत्य आहे. या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून म्हणजे बेरोजगारी, महागाई, या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलापावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. प्रत्येक पावलापावलावर. मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन 2 समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला. कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या. हा, ते कालचे पादरे पावटे आले हिंदुत्वाच्या नावानं आणि दंगली घडवतायत कोकणामध्ये हिंदू मुसलमानच्या नावावर. कोकणाची राख रांगोळी करायची. उदय सामंतांनी, मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये, आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो तेढ होता निर्माण केला काही लोकांनी, तो नष्ट केला. पण त्याच उदय सामंत ज्या पक्षाचे शिवसेना शिंदे गट, त्याच गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती आणि नरेश मस्के यांनी संसदेत मागणी केली की ही खबर जी आहे ती सुरक्षा काढून टाकावी, ती खबर हटवावी. नाही, ते दोन ग्रस्त आहेत, त्यांनी जावं. जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी, सगळे त्या काळात गेलो होतो ना, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता, तसं त्यांनी जावं ना. त्यांच्या पक्षाचा तसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाला, म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहांचा आदेश असेल तर त्यांनी जावं, करावं. बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल. करावं ना, बोलतात कशाला? 400 वर्षापूर्वीच्या कबरी खणाला निघालेल्या आहे आणि महाराष्ट्राची कबर होताना दिसते, आम्हाला थडगं होताना दिसते या राज्यामध्ये. 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत त्यांना अजून. चला, थँक्यू.